राज्यातल्या हिंदी मराठी भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी एक स्टेटमेंट केलं. ते म्हणाले की मुस्लिमांना मराठी शिकवण्यासाठी वेगळ्या शाळांची गरज नाहीये, तर मदरशांमध्ये मराठी शिकवली पाहिजे. मराठी न बोलल्याने मनसेकडून हिंदूंना होणाऱ्या मारहाणी आणि काँग्रेसकडून मराठी शाळेच्या मागणीवर राणे यांनी हे विधान केलंय. ते म्हणाले की मदरशांमध्ये उर्दूऐवजी मराठी भाषा सुरू करायला पाहिजे. यासाठी वेगळ्या शाळा उघडण्याची आणि जास्त मेहनत घेण्याची गरज नाहीये. राणे यांनी असा दावा केलाय की मदरशात मराठी शिकवली तर आम्हालाही कळेल की मदरसे हे शिकण्यासाठी असतात, कारण तिकडे बंदुकीही सापडतात. यापूर्वी नितेश राणे यांनी मनसेला मोहम्मद अली जिन्ना रोडवर जाऊन टोपी घालणाऱ्यांना मराठी बोलायला शिकवण्याचं आवाहन केलं होतं. नितेश राणे यांनी मराठीत न बोलल्याने हिंदूंना होणाऱ्या मारहाणीला मनसेचं नाटक म्हटलं होतं. खरं तर भाषेच्या वादात काँग्रेसने सगळ्या महाराष्ट्रात मराठी शाळा सुरू करण्याचं आश्वासन दिलंय. याबद्दल नितेश राणे यांना विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलंय. आणि आता त्यांच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? तीही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.